येवल्याजवळ पिंपळगाव जलाल या टोलनाक्याजवळ महामार्ग पोलिसांनी चक्क ट्रक जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। चालकानं पैसे न दिल्यानं पोलिसांनी ट्रक जाळल्याचा आरोप करण्यात येतोय। या ट्रकमध्ये लष्करी जवानांचं साहित्य होते अशी माहिती आहे। महामार्गावर ट्रॅप लावून पोलीस ट्रक चालकांकडून पैसे वसूल करतात असा आरोपही करण्यात आलाय। दंड वसुलीच्या नावाखाली 5,000 रुपयांची मागणी पोलिसांनी केली। ती न दिल्यामुळे पोलीस आणि चालकात वाद झाला। चालकाला मारहाण करून पोलिसांनी ट्रकच पेटवून दिल्याचा आरोप करण्यात येतोय। मेरा नाम जगतार सिंह है, पंजाब का। मैं संगरूर जिले का रहने वाला हूँ और इधर मैं मतलब कि पूना से आ रहा था बठिंडा के लिए। मेरे को आर्मी का सीओडी का सामान भरा हुआ था, गाड़ियों का सामान भरा हुआ था। तो क्या हुआ, मैं रास्ते से इधर आ रहा था तो मेरे को पुलिस वालों ने रोका। पुलिस वाले रोक के बोल रहे हैं इधर नो एंट्री है, तुम नो एंट्री में घुस गए हो, पूरे रोड पे पूरी गाड़ी जा रही है। लेकिन बोले इधर नो एंट्री है, तुम्हारा चलान होगा 30,000 का, नहीं तो हमारे को 5,000 रुपये रिश्वत दे के जाओ। और एक पुलिस वाला इधर खड़ा सिगरेट पी रहा था। एक पुलिस वाले ने मेरे साइड में ले जाके थप्पड़ मारा, बोला तू हल्ला कर रहा है। मैं उनको बोल रहा भी हम किस चीज के पैसे दें, तुम्हारा अपनी सैलरी से पेट नहीं भरता है क्या? तो उसने क्या किया, मेरे थप्पड़ मारा और सिगरेट पी रहा था और गाड़ी में गैस बनी हुई थी टैंकी के पास। टैंकी के पास गैस बनी थी, सिगरेट पी रहा है, तभी उस गाड़ी का आग लग गई पूरी। मेरी गाड़ी पूरी जल के चकनाचूर हो गई और अपना जो आर्मी का सामान था वो भी सारा जल गया। और तभी जो पुलिस वाले इधर खड़े थे वो तभी यहाँ से भाग गए, तभी इधर कोई पुलिस वाला नहीं बचा है। नहीं, आग लगने के बाद फिर भगेगा। आग लगने के बाद भगे हैं। उनकी वीडियो भी बनाई मैंने, जब भाग रहे थे वो पुलिस वाले। जब मेरे पास उनकी वीडियो भी है, उनकी गाड़ी का नंबर भी है। कम से कम 6 से 7 पुलिस वाले थे। इधर दादागिरी दिखाते हैं पूरी। ड्राइवरों को कुछ नहीं समझते हैं, ड्राइवर को साइड में ले जाके थप्पड़ मारते हैं, पैसे लेते हैं। इनका बहुत ज्यादा बुरा हाल है भाई। महाराष्ट्र में इतने पैसे लेती है पुलिस, इतना पैसा लेती है कि ड्राइवरों का बुरा हाल कर दिया इन लोगों ने। पैसे ले लेके इधर सिंधवा बॉर्डर पे जाते हैं, उधर 2-2 हजार रुपए लगता है गाड़ी का, बिना बातों का, पूरे डॉक्यूमेंट हो गाड़ी के, फिर भी 2-2 हजार रुपए लगता है। नहीं तो गाड़ी नहीं छोड़ते, कोई ना कोई कमी गाड़ी में निकाल ही देते हैं ये पुलिस वाले भाई साहब। अभी काल आपण सर्वांनी येवल्यामध्ये जो ट्रक पेटला होता टोल नाक्यावरती, त्याचा व्हिडिओ आपण बघितला। तो जो ड्रायव्हर होता पंजाबचा, ती गाडी पंजाबची होती, आर्मीचं सामान घेऊन चालणारी गाडी होती। फक्त हा व्हिडिओ ना 1-2 मिनटं बघा मित्रांनो, तुम्हाला समजेल की गेम काय झाली असेल। मला समजली गेम, फक्त तुम्हाला समजली की नाही त्या मला प्रश्न पडलाय। त्यामुळे मला सांगा, तुम्हाला जर गेम समजली असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला काय विषय झाला असेल। तुम्हाला सांगतो पहिल्यांदा काय विषय होऊ शकतो। काल गाडी पेटली, पोलीस तिथून पळून गेले, ह्याचा व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला। पोलीस कशी पळत होते गाडीतून, त्यांच्या 4 व्हीलरमधून। दुसरी गोष्ट म्हणजे येवला टोल नाक्यावरती बऱ्याच ठिकाणी असं, जो येवला टोल नाका ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पैसे लुटण्यासाठी ट्रॅफिक पोलीस उभा राहिलेले असतात। हे मी बघितले, आपणही ड्रायव्हर असताल तर आपणही बघितलं असेल। दुसरी गोष्ट म्हणजे पत्रकारांना तो जो ड्रायव्हर होता तो सर्व काही माहिती देत होता की कशामुळे झालं, काय झालं। असं मी म्हणणार नाही कधीच की पोलिसांनी मुद्दामून ती गोष्ट केली किंवा सिगरेट पिणे वगैरे हे काय ते असेल ते, किंवा आणखी कशा चुकीमुळे झाले असेल। परंतु पोलिसांनी तिथून पळून जायचं नव्हतं। एकतर पोलीस त्या ठिकाणून पळून गेले, जर तुमची चूक नव्हती तर तुम्ही त्या ठिकाणाहून पळून जायला नव्हतं पाहिजे। पहिली गोष्ट, तुम्ही जसं पैसे गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी उभा होता, मग उद्या त्या बिचाराचा ट्रक जळालाय, तो संकटमध्ये असताना तुम्ही त्या ठिकाणी पळून गेला, ही पहिली चुकी। दुसरी गोष्ट म्हणजे आज दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला की ड्रायव्हरने आपला जबाब बदलला, हे झालं ते झालं। पोलिसांना सर्व माहीत असतं की ट्रॅफिक पोलीस, खालचे पोलीस जे असतात ट्रॅफिक पोलीस वगैरे, हे पैसे जे गोळा करतात ना हे वरपर्यंत जात असतात। हे मला माहिती, तुम्हालाही माहीत असेल। कारण दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ट्रक पेटला त्यावेळेस सगळे पोलीस वगैरे पळून गेले, सगळं ट्रॅफिक जाम झालं होतं। आणि तो ड्रायव्हर जो पत्रकार, एवढे TV9 मराठीचा असेल, ABP माझाचा असेल, G24 तासचा असेल, मोठ्या मोठ्या पत्रकारांना जी बाईट देत होता काल, तो बोलत होता की पोलीस इथं महाराष्ट्रात खूप पैसे लुटतात आणि इथं नो एंट्रीची 30,000 फाईन आहे का, आणि पोलीस मला 5,000 मागत होते। आता येवला ते मालेगाव धुळे तिकडे जाणार तो हायवे, त्या ठिकाणी कुठेही नो एंट्री नाही। पहिली गोष्ट, पोलिसांनी इथं खोटं बोलले त्याला, नो एंट्री। त्या गाडीमध्ये आर्मीचं सामान भरलं होतं। आणि असं काय रात्रीत घडलं की ड्रायव्हर बोलतोय की पोलिसांच्या चुकीमुळे ती घटना घडली नाही, हे झालं ते झालं। तर मजबूत ते आर्मीचं सामान होतं। ट्रॅफिक पोलीस जे काय होते त्यांना त्यांची नोकरी जाण्याची किंवा याची जर चौकशी झाली असती तर खालपासून ते वरच्या अधिकाऱ्यापर्यंत चौकशी झाली असती। बऱ्याच जणांना या केसमध्ये घरी बसावं लागलं असतं।
ते गव्हर्नमेंटचं, त्या ज्या गाडी पेटली आहे त्या गाडीमध्ये गव्हर्नमेंटचं मटेरियल होतं, त्याच्यामुळं पोलीस घाबरले असतील असा माझा अंदाज आहे. मला वाटते की मी 90% बरोबर बोलत आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा. पोलीस घाबरले असतील, नोकरी जाईल वगैरे काही ती ड्रायव्हरला मॅनेज केलं असेल बरेच काही पैसे देऊन, गाडीपेक्षा जास्त 1 पट 2 पट 3 पटीने पैसे दिले असतील आणि सांगितलं असेल की असं असं बोल बाबा, आमच्यावरती ती वेळ येऊन देऊ नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तू असंच बोलत राहिला तर आमची चौकशी लागेल, कारण ते गव्हर्नमेंटचं मटेरियल होतं आर्मीचं. आर्मीवाल्यांनी यांना प्रश्न केले असते, याची चौकशी झाली असती आणि आर्मीचं गव्हर्नमेंटचं मटेरियल आहे म्हणल्यानंतर हे प्रकरण खूप लांबपर्यंत गेलं असतं आणि बऱ्याच जणांना त्या ठिकाणी घरी बसावं लागलं असतं. त्याच्यामुळे पोलिसांवरती येऊ नये, जे त्या ठिकाणी पोलीस होते आणि ज्यांचा हात या पैशामध्ये असतो ना, पैसे लुटल्यानंतर वाटून घेणं, ह्या सर्व अधिकाऱ्यांना घरी जावं लागलं असतं, यांच्यावर केस झाली असती, काही झालं असतं, यांना जेल भानगडी वगैरे बऱ्याच काही गोष्टी बघायला लागल्या असत्या, कारण ते गव्हर्नमेंटचं मटेरियल होतं. त्याच्यामुळं बरेच पैसे दिले असतील त्या ड्रायव्हरला, त्याच्यामुळे तो मॅनेज झाला. आणि विचार करा, मी जरी ड्रायव्हर असेल, मी आज एवढं बोलतोय, मी बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर तिथल्या पोलिसांवरती डायरेक्ट इलिगेशन लावू शकत नाही की यांनी मला एवढे पैसे मागितले, खोटं बोलू शकत नाही आपण. तुम्ही ड्रायव्हर असाल, तुम्ही बाहेरच्या राज्यांमध्ये जात असाल, तुम्ही विचार करा, तुम्ही कधी असं खोटी इलिगेशन लावू शकता का बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर? आज इथून पंजाब 1700-1800 किलोमीटर आहे. पंजाबचा ड्रायव्हर इथे येऊन डायरेक्ट बोलू शकतो का की साहेबांनी मला 30,000 फाईन बोलले, 5,000 दे बोलले आणि मग त्यांनी माझी गाडी पेटवली? चुकीने झालं असेल, मी नाही म्हणत की मुद्दामून झालं असेल, चुकून सिगरेट वगैरे पिले असेल किंवा आणखी कशामुळे ती गाडी पेटली गेली असेल. नाहीतर गाडी पुण्यावरून येते, येवल्यामध्ये ज्यावेळेस पोलिसांनी गाडी थांबवली त्याच्यानंतरच गाडी कशी काय पेट धरते? पुण्याहून गाडी आली, गाडी चालली होती भटिंड्याला, पोलिसांनी गाडी उभा केली आणि त्याच्यानंतर गाडीने पेट घेतला. हे खूप लॉजिक आहे. रस्त्यामध्ये गाडी जेव्हापर्यंत चालू होती तोपर्यंत गाडीने पेट नाही घेतला, ही एक शंका आहे मनामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप मजबूत पैसा त्या ड्रायव्हरला देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असेल, कारण जर इमानदारीने जर काम होत असतं तर ड्रायव्हरला मॅनेज करणं कठीण झालं असतं. आणि माझं तर मत असे की त्या ड्रायव्हरला मजबूत पैसा भेटला असेल, कारण मी विचार करतोय की मीही स्वतः किंवा आपणही एवढ्या लांब जाऊन 1700-1800 किलोमीटर दुसऱ्या राज्यात जाऊन तिथल्या पोलिसांवरती, त्यांच्या पत्रकारांसोबत, आपले मराठी पत्रकार होते ना सगळे, त्यांच्यासमोर जाऊन आपण एवढं खोटं कसं बोलू शकतो? स्वतः जीवाची पर्वा आहे का नाही? कारण तो जो काल बोलत होता ते खरं होतं. आज जे बोलत आहे ते कुणाच्या तरी दबावामुळे बोलत आहे, हे मला समजलं. तुम्हाला समजलं का नाही काय माहीत नाही. धन्यवाद.